कमी स्पीड राहिली गाडीची तर क्लच आधी दाबायचा, नंतर ब्रेक दाबायचा. ठीक आहे. कमी स्पीड राहिली तर क्लच दाबायचा, मग ब्रेक. कारण गाडी क्लच न दाबल्याने बंद पडू शकते. समोर परत ब्रेकर आहे, हलका ब्रेक करायचा. जरा जास्त स्पीड राहिली तर आधी ब्रेक करायचा, नंतर क्लच दाबायचा. ठीक आहे. स्पीड देत राहा. आणि जर कमी स्पीड राहिली गाडीची तर क्लच आधी हां कमी करा, क्लच दाबा. आता रोड अख्खा मोकळा आहे, आपण थर्ड टाकू शकतो. जस्ट पुढं. मस्त. व्हेरी. इंडिकेटर दिलाय ना. हा मिररच्या लेफ्टचा हळूहळू वळवायचं, हळूहळू. बस एवढ्यावर वळून जाईल गाडी आपली. थोडंसं अजून माझ्याकडं, थोडंसं. बस. व्हेरी गुड. मस्त. थोडंसं लेफ्टने. बस. आता ॲक्सिलेटर कमी करून क्लच दाबा. गिअर टाका पुढचा. नेक्स्ट. हां सोडा क्लच. लगेच क्लच सोडायचा, नाहीतर गाडीची स्पीड कमी होऊन जाते. क्लच दाबा. गिअर कोणता पडला आहे? चौथा. लेफ्ट करा, माग. आता इथे लेफ्ट जायचं आपल्याला. लेफ्टचा इंडिकेटर द्या. वळवा इकडं. वळवा वळवा. हळूहळू सरळ पण करा. हळूहळू, जास्त गडबड करू नका. आता गाडी कुठे आहे आपली? हां मग सरळ करा ना. व्यवस्थित करा, व्यवस्थित करा. गडबड करू नका. पळून नाही जाणार कुठं स्टिअरिंग. हां कमी करा. क्लच दाबा. आता रोड अख्खा मोकळा आहे, आपण थर्ड टाकू शकतो. जस्ट पुढं. मस्त. व्हेरी गुड. क्लच सोडून द्या लगेच ॲक्सिलेटर. मस्त मस्त. थोडंसं जास्त हलवता गाडी, खूप वळते बरं का. कमी हलवत जा स्टिअरिंगला. थोडंसं राईट. हां आता हात जाईल गाडीवाला, काय प्रॉब्लेम नाही आपल्याला. थोडंसं राईटने. बस. मी जेव्हा म्हणतो ना राईट लेफ्ट, तेव्हा थोडंसं हलवत जा स्टिअरिंगला. थोडंसं राईटने ठेवा. बॅलेन्सिंग करा राईटला. थोडंसं राईट. बस. थोडंसं लेफ्ट. आता इथं आहे ना आपल्याला यू टर्न घ्यायचं आहे. राईटचा इंडिकेटर द्या. थोडंसं क्लच दाबा. फर्स्ट गिअर लावा. न्यूट्रल. लेफ्ट. पुढं. आता सुरुवात करा वळवायला पटकन. व्हेरी गुड. मस्त. ॲक्सिलेटरचा पाय काढायचा टर्न करताना. सरळ करा पटकन. करा लवकर. मस्त. थोडंसं राईट घ्या, राईट घ्या. बस बस बस. हलका ॲक्सिलेटर द्यायचा. बस. कमी करून क्लच दाबा. सेकंड गिअर लावा लगेच. सोडा क्लच. हळूहळू ॲक्सिलेटर लेफ्टने ठेवा थोडीशी. बस. मस्त. थोडंसं लेफ्ट. थोडं राईट घ्या, राईट घ्या. बस बस बस. थोडंसं लेफ्ट. स्पीड द्या थोडीशी. आता कमी करा ॲक्सिलेटर. क्लच पूर्ण दाबा. थर्ड गिअर टाका. आपण पुढे जाऊ शकतो जास्त स्पीडमध्ये. स्पीड द्या. द्या स्पीड. जास्त हलवायचं नाही. थोडंसं राईटने. बस. थोडंसं लेफ्ट. आता इथं लेफ्ट टर्न घ्यायचं आहे. इंडिकेटर थर्ड गिअरमध्ये आपण क्लच दाबून सेकंड गिअर घ्या. वळवा हळूहळू. बस एवढंच ठेवा. मिरर चेक करत राहा. व्हेरी गुड. मस्त. आता लेफ्टनेच चालायचं. तुम्ही तुमचा अंदाज घेत राहायचा. गाडी कुठं चालली, आपण स्टेअरिंग कसं वळवायचं हे अंदाज घेत राहायचं. प्रत्येक वेळा मला सांगायची वेळ आणून द्यायची नाही. आता इंडिकेटर राईटचा दिला आहे ना. आता मिरर चेक करा राईटचा. कोण येते का बघा. खूप लांब आहे. थोडीशी राईटला घ्या स्टेअरिंग, म्हणजे आपण हळूहळू राईटला जाऊ शकतो. बस. हळूहळू राईटने. हळूहळू राईटने ठेवा. हां मस्त. थोडंसं राईट घ्या अजून. बस. घ्या राईट. सरळ करा. हलू नका एवढं. थोडंसं लेफ्ट. बस. आता इथं ब्रेकर आला आहे. क्लच दाबून हलका ब्रेक करायचा. मस्त. सोडा लगेच. दोन्ही सोडून द्यायचं आणि लगेच स्पीड द्या. इंडिकेटर बंद करा. हां ॲक्सिलेटर कमी करा. क्लच पूर्ण दाबा. समोर परत ब्रेकर आहे, हलका ब्रेक करायचा. जरा जास्त स्पीड राहिली तर आधी ब्रेक करायचा, नंतर क्लच दाबायचा. ठीक आहे. स्पीड देत राहा. आणि जर कमी स्पीड राहिली गाडीची तर क्लच आधी दाबायचा, नंतर ब्रेक दाबायचा. ठीक आहे. कमी स्पीड राहिली तर क्लच दाबायचा, मग ब्रेक. कारण गाडी क्लच न दाबल्याने बंद पडू शकते. ठीक आहे. थोडंसं राईट. आता इथं आपल्याला लेफ्टला थांबायचं. लेफ्ट इंडिकेटर द्या. क्लच पूर्ण दाबा. मिरर चेक करा लेफ्टचा. पूर्ण लेफ्टला आणा गाडीला. घ्या अजून थोडंसं राईट घ्या. आता क्लच पूर्ण दाबा. हलका ब्रेक. मस्त. व्हेरी गुड.